संविधान बदलणाऱ्यांनाच बदला, सुशीलकुमार पावरा। भाजपा खासदार अनंतकुमार हेगड़े यांचा बिरसा फाइटर्स ने केला जाहिर निषेध। 400 सीटें संविधान बदलने के लिए और धर्म की रक्षा के लिए चाहिए असे वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदार अनंतकुमार हेगड़े यांचा बिरसा फाइटर्स संघटनेने जाहीर निषेध व्यक्त केला आहे। निवेदन लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले। निवेदनावर बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, वडगाव अध्यक्ष राहुल चव्हाण, करण सुळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना अंमलात आली। याच राज्यघटनेनुसार आपले केंद्र सरकार, राज्य सरकार, एकूणच राज्य व्यवस्था चालते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली। स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुत्वाची शिकवण संविधान देते। परंतु कर्नाटकचे भाजप खासदार अनंतकुमार हेगड़े यांनी भाजपा के 400 सीटें आने पर संविधान बदल देंगे और धर्म की सत्ता शुरू करेंगे असे बेताल वक्तव्य केले। त्यांच्या वक्तव्याचा आम्ही बिरसा फाइटर्स या सामाजिक संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। अनंतकुमार हेगड़े यांच्या अशा भडकाऊ वक्तव्याने देशातील संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या असून लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। म्हणूनच अनंतकुमार हेगड़े यांनी लोकांची जाहीर माफी मागावी। संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना अनंतकुमार हेगड़े यांना खासदार पदावरून काढून टाकण्यात यावे हीच नम्र विनंती। अन्यथा बिरसा फाइटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फाइटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला है। 400 सीटें संविधान बदलने के लिए और धर्म की रक्षा के लिए चाहिए असे बेताल वक्तव्य भाजपाचे कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगड़े यांनी केलेला आहे। अनंतकुमार हेगड़े यांच्या या बेताल वक्तव्याचा आम्ही बिरसा फाइटर्स या आमच्या आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आपले भारतीय संविधान म्हणजेच भारतीय राज्यघटना देशामध्ये लागू झाली। तेव्हापासून आपलं भारत सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार व संपूर्ण देशाची न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था ही चालत असते। भारतीय संविधानाने लोकशाही, समाजवादी, गणराज्य, स्वातंत्र्य, बंधुता, एकता, प्रेम अशा पद्धतीची चांगली शिकवण संविधानाने दिलेली आहे। असे असताना अनंतकुमार हेगड़े यांनी संविधान संपवण्याची जी भाषा केलेली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतीय लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। भारतीय लोकांमध्ये अनंतकुमार हेगड़े यांच्या विरोधात तीव्र चीड आहे। म्हणून अनंतकुमार हेगड़े यांनी भारतीय लोकांची जाहीर माफी मागावी आणि अनंतकुमार हेगड़े यांना लोकसभा अध्यक्षांनी, माननीय लोकसभा अध्यक्षांनी खासदारकी पदावरून तात्काळ काढून टाकण्यात यावे अशी आमची मागणी आहे। संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यालाच बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे। जय संविधान, जय बिरसा, जय आदिवासी।